इकडे रायगड जिल्ह्यातल्या नागोठणे इथे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नदीचं पाणी शहरातल्या बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा, मोहल्ला या सगळ्या भागात शिरलंय। अचानक पाणी आल्यामुळे व्यापारी आणि नदी परिसरातल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे। शहरात येणारे तिन्ही रस्ते बंद असल्यामुळे बस थांबा मुंबई गोवा महामार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ सुरू करण्यात आलेला आहे। या मुसळधार पावसामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालेलं आहे। नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून लोकवस्तीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांची, व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे। इकडे रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्जत शहरातून वाहणारी उल्हास नदी इशारा पातळीपर्यंत दुथडी भरून वाहते। रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असला तरी कर्जत तालुक्यात मोठा पाऊस पडलेला आहे आणि उल्हास नदी दुथडी भरून वाहायला लागलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रायगडमध्ये सर्वत्र पावसाची तुफान बॅटिंग बघायला मिळालेली आहे। रायगड जिल्ह्यात नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। कुंडलिका नदी आणि अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। पाताळगंगा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे। अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। नागोठणे इथे अंबा नदीवरचा पूल सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। नदीचं पाणी गावात लोकवस्तीत शिरल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे तारांबळ उडाली आहे। नक्कीच मी रायगडच्या धाटाव MIDC एरियामध्ये उभा आहे आणि धाटाव स्टॉप या ठिकाणी उभा आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी हा धाटाव स्टॉपचा नदी किनारचा एरिया आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की दरवर्षी पाणी येतो, परंतु जुलै ऑगस्टमध्ये येतो, परंतु जूनच्या सुरुवातीला पाणी आल्याने सगळी नागरिकांची एकदम धावपळ उडाली आहे आणि घरातलं सामान वाचवण्यासाठी त्यांना धावपळ संपूर्ण करावी लागली। त्यामुळे आपण पाहू शकता कशा पद्धतीने काकाबद्दल वर निघताना आहेत आणि काही नागरिक आपल्यासोबत बातचीत आपण त्यांची जाणून घेऊया की किती वाजता या ठिकाणी पाणी शिरलं आणि काय प्रश्न होईल। काका काय नाव तुमचं आणि किती वाजता पाणी तुमच्या घरात गेलं? राधेश्याम नाव आहे आमचे। पाणी आतमध्ये गेलं आहे भरपूर, आमचे सामान जास्त नुकसान झालेलं आहे। दरवर्षी या टायमा पाणी येतो पण दरवर्षी ते नाही, आता या सुरुवात झाली आहे। पहिला अगोदरचे म्हणजे लास्टला येत होतं, कधी कदार येत होतं, आता हा सुरुवातला एवढं पाणी आलंय। काय मागणी आहे तुमच्या शासनाकडे? तर आम्ही काय जो सरकार देईल तो आम्हाला भेटल, नाही दिलं तर काय भेटणार आहे। नागरिकांची एकच मागणी आहे की सरकार जे देईल ते घेणार। पहिले सुरुवातीच्या पावसाला एवढं पाणी आल्यामुळं आमची अवस्था झालेली आहे। कॅमेरामॅन सिमरन जैनसह सागर जैन, रायगड। आणि इकडे रोहा शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस पडलाय। कुंडलिका नदी दुथडी भरून वाहायला लागली आहे। कुंडलिका नदीवरचं रोहा अष्टमी जुना पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे रोहा अष्टमी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाने खोपोलीतली पाताळगंगा नदीने इशाऱ्याची पातळी ओलांडलेली आहे। खोपोलीतल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन तहसीलदारांनी केलेलं आहे। नदीने पाण्याची पातळी धोका पातळीपर्यंत ही नदी आलेली आहे आणि त्यामुळे नदीकाठी वास्तव्याला असलेले नागरिक आणि आस्थापनांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। इकडे पावसामुळे रत्नागिरीतल्या जगबुडी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। जगबुडी नदीची पाणी पातळी 7 मीटरवर पोहोचली आहे। जगबुडी आणि नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे खेड बंदर मार्ग पाण्याखाली गेला आहे, वाहतूक ठप्प आहे। देवसडे गावाची स्मशानभूमी या अतिवृष्टीमुळे वाहून गेलेली आहे।
खेडमध्ये जगबुडी नदीला आलेल्या पुराचं पाणी हे शहरामध्ये शिरलेलं आहे. आपण बाजारपेठेमध्ये उभे आहोत आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी नागरिकांची आता लगबग सुरू झाली आहे. बाजारात पेठेतले जे व्यापारी आहेत त्यांनी या ठिकाणी आपला माल हलवायला सुरुवात केलेली आहे. परंतु एवढ्या वेगाने आज खेड शहरामध्ये पुराचं पाणी जगबुडी नदीला आलेल्या पुराचं पाणी शिरलंय की नागरिकांना काही वेळच मिळालेला नाही आहे. काही नागरिक अद्याप देखील दुकानामधला माल हलवण्याची गडबड करतायत. परिणामी जगबुडी नदीने आणलेल्या पुरामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान हे व्यापाऱ्यांना सोसायला लागणार आहे. परिस्थिती अतिशय बिकट या ठिकाणी नागरिकांची होताना दिसेल. अद्याप देखील पावसाची मुसळधार ही खेड तालुक्यामध्ये सुरू आहे. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन जी परिस्थिती आहे त्याच्याशी सामना करणारी जी यंत्रणा आहे ते कुठेही आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे. नागरिक मदतीच्या अपेक्षेने धावत आहेत, व्यापारी मदतीच्या अपेक्षेने धावत आहेत, परंतु एकमेकाला मदत करण्याव्यतिरिक्त या ठिकाणी व्यापाऱ्यांकडे कुठलाही पर्याय असताना आपल्याला दिसत नाही आहे. व्यापारी एकमेकाला मदत करतायत. अन्य कोणती यंत्रणा सामाजिक सेवांचे संस्थांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी मदत करताना दिसत आहेत. परंतु प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा ही या ठिकाणी कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जर असाच पाऊस सुरू राहिला तर पावसामुळे होणारं व्यापाऱ्यांचं नुकसान हे टाळता येऊ शकणार नाही आहे. राज्य सरकारने तातडीने या ठिकाणी एनडीआरएफची टीम पाठवणं खेडमध्ये गरजेचं आहे. परंतु अद्याप देखील कोणत्याही प्रकारची प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी खेडमध्ये आपल्याला आलेली पुढारी न्यूजसाठी आम्ही जोशी रत्नागिरी. इकडे कोकणात मुसळधार पाऊस पडत असून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्याला सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंग इथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे दापोली मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. तर देवणे परिसरात जगबुडी नदीला आलेल्या पुराचं पाणी रस्त्यावर आल्याने खाडी मार्ग रहदारीसाठी बंद झालेला आहे. इकडे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मंडणगड शहरातले रस्ते जलमय झालेले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. मंडणगड शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातले रस्ते पाण्याखाली आहेत. शहरानजीक असलेल्या भिंगळोली इथले शासकीय विश्रामगृहाजवळ हे रस्त्यावर असल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. आणि खेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारगडाच्या पायथ्याशी बसलेल्या वाडी मालदे गावाजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुमारे 6 वाजता नांदिवलीहून खेडकडे जाणारी एसटी बस दरड कोसळल्यामुळे काही वेळ थांबली होती. मात्र गावकऱ्यांनी शासकीय मदतीची वाट न बघता स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरून दरड हटवली आणि बसचा मार्ग मोकळा केला. इकडे मुसळधार पावसाचा जुन्या कशेडी घाटाला तडाखा बसलेला आहे. खचलेल्या मार्गावर दरडीसह झाडाच्या फांद्या कोसळल्या. महामार्गालगत चर न खोदल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. आणि पावसाचा जोर ओसरल्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत चांगलीच घट झालेली आहे. गिरीश महाजन यांनी गोदाकाठाची पाहणी केली. रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीच्या पाणी पातळीत घट व्हायला सुरुवात झाली आहे. नाशिकला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. नाही, निश्चित आम्ही आता पोलीस प्रशासनाला सांगेल, महापालिकेला मी सांगेल की ते बोर्ड फलक लावले गेले पाहिजेत. इथे काही लोक अशा दिवसामध्ये उभे करून गार्ड्स त्यांना गाड्याचं पार्किंग त्यांना वेगळ्या ठिकाणी करायला लावावं लागेल. कारण आता अचानक पाऊस येतो. आपण बघितलं की रेकॉर्डतोड पाऊस या ठिकाणी होतोय, वरती होतोय आणि त्यामुळे अचानक पूर येतो आणि मग कोणाला याची कल्पना नसते की इतक्या जोरात या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात पूर येईल. आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही फलके लावू, सगळ्या आमचे गार्ड्स या ठिकाणी ठेवून पार्किंग कुठे करायचं, किती सुरक्षित ठिकाणी कुठे करायचं हे आम्ही सूचना देऊ. आणि आज सकाळी गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे एक कार पाण्यात अडकली होती. कार वाहून जाऊ नये म्हणून कार मालक आणि स्थानिकांनी दोरखंडाने कारला बांधून ठेवलं. दरम्यान सध्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पाण्यात अडकलेली कार आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गाडी ज्यावेळेस मी 1 तासापूर्वी आलो होतो त्यावेळेस तिथे काहीच पाणी नव्हतं. 1 तासानंतर खाली येऊन बघतो तर गाडी पूर्ण पाण्यामध्ये. काय होतं गाडीत, काय झालं? गाडीत आता सध्या काहीच नाही. गाडी पार्किंग लावून मी बाजारात आलेलो होतो. बाजारामध्ये पार्किंग करून गाडी लावून आलेलो होतो. माझं काम इथं दर शनिवारी रविवारी असतं. पण यावेळेस मी लवकर आलेलो, पण पाण्याचा फ्लो आपल्याला इथला अंदाज नसल्यामुळे गाडी इथे पार्क करून गेलेलो. इकडे पुण्यातही मुसळधार पाऊस पडतोय. खडकवासला धरणाच्या 5 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासल्यातून 2000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय.
नदीकाठच्या परिसरात नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। खडकवासल्यातून पाणी सोडल्यानंतर नदीपात्रात सायरन अलर्ट देण्यात आलेला आहे। पुणे पालिकेकडून नदीपात्रामध्ये सायरन बसवण्यात आलेले आहेत। इकडे पिंपरी चिंचवडमधल्या हिंजवडी परिसरात पावसानं तुफान बॅटिंग केली। हिंजवडी फेज 2 भागात पावसामुळे पुन्हा पाणी साचलेलं आहे। पुण्याच्या कोथरूड परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। सीतान्नपूर्णा सोसायटीमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलं। घराखालच्या पार्किंगमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचेही प्रकार अनेक ठिकाणी दिसून आलेत। स्वारगेट बस स्थानक परिसरातही पावसाचं पाणी साचलेलं आहे। इकडे पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलेलं आहे। भोईरवाडी नांदेगाव परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। गुडघाभर पाण्यातून कार चालक मोठ्या धाडसाने वाट काढताना दिसून आले। पुण्यातल्या आयबी गेस्ट हाऊसमध्येही पावसाचं पाणी शिरलेलं आहे। आयबी गेस्ट हाऊसला पावसाच्या पाण्यानं वेढा दिलाय। गेस्ट हाऊसमध्ये पार्क केलेल्या गाड्या त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या आहेत। पुण्याच्या हिंगणे खुर्द साईनगरमध्ये पावसाचं पाणी घरात शिरलं। डोंगराच्या वर वन विभागाने सीमा भिंत बांधल्यामुळे पावसाचं पाणी थेट घरात शिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरवर्षी 15 ते 20 घरांमध्ये हे पाणी शिरत असल्यामुळे रात्रभर पाणी काढत बसावं लागतं, अशा प्रतिक्रिया रहिवाशांनी दिल्या। आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत वाहून जाणाऱ्या एका तरुणाचा जीव एनडीआरएफच्या जवानांनी वाचवलाय। दुपारी 12 वाजताच्या दरम्यान आळंदी इथल्या इंद्रायणी नदीत एक तरुण वाहून जात होता। एनडीआरएफच्या जवानांनी नदीत उडी मारून या तरुणाचे प्राण वाचवले। हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलाय। शिवाय आषाढी वारी देहू आणि आळंदीतून मार्गस्थ होत असल्यामुळे एनडीआरएफचं पथक इंद्रायणी नदीकाठी तैनात आहे। आणि आळंदी नगरी इंद्रायणी नदीकाठी बसली आणि तिथं इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते। अशात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे। लाखो वारकरी अलंकापुरीमध्ये दाखल होत आहेत। मात्र इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे वारकऱ्यांचा हिरमोड होणार आहे। कारण माऊलींच्या चरणी माथा टेकवण्यापूर्वी वारकरी पवित्र इंद्रायणी स्नान करतो अशी प्रथा आहे। मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे या प्रथेत खंड पडलाय। इंद्रायणी नदी तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। मी सध्या इंद्रायणी नदी तीरावरती आहे आणि इंद्रायणी नदी जर आपण पाहिली तर दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतीये। मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील भाविक आळंदीमध्ये दाखल झालेत। मात्र इकडे महाबळेश्वर तालुक्यातल्या देवसरे गावाकडे जाणारा पूल पाण्याखाली गेलेला आहे। पुलावर पाणी आल्यामुळे गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोल्हापुरात मध्यरात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसतायत। पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा वाढली आणि 24.11 फुटांवर आली आहे। जिल्ह्यातले 17 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत। बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण होतं। काही ठिकाणी पाऊसही बरसलेला आहे।